तर मित्रांनो, उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि इतक्यातच कोकणात आमच्या झाडाला मस्त हिरवेगार आणि कवळे फणस लागतात. ह्या दरम्यान माझी आई फणसाची भाजी नक्की करते, पण कोकणात हीच फणसाची भाजी तिळकूट करून बनवतात. तर ह्या एपिसोडमध्ये आज माझी आई तुम्हाला कच्च्या फणसाची तिळकूट घातलेली भाजी करून दाखवणार आहे. ह्या भाजीसाठी अर्थातच फणस आधी साफ करावा लागतो, तर तो साफ कसा करायचा, तिळकूट कसं बनवायचं आणि अर्थातच भाजी कशी तयार होते, ह्या सगळ्या स्टेप्स आम्ही डिटेलमध्ये ह्या एपिसोडमध्ये घेतल्या आहेत. आणि अर्थातच व्हिडिओ थोडा मोठा आहे, सविस्तर आहे, त्याच्यामुळे कुठलीही स्टेप वगळू नका, म्हणजे ही रेसिपी अफलातून रेसिपी तुम्हाला तुमच्या घरी बनवता येईल. आणि ह्या सीझनमध्ये ही कच्च्या फणसाची तिळकूट घातलेली भाजी तुम्ही नक्की बनवा आणि ती कशी होतीये तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर अजिबात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर फणसाची भाजी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फणस कट करून घ्यायचा आहे. हा कवळा फणस आहे आणि तुम्ही बघू शकता फणस आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत फणसाचे. अशा प्रकारे कोयतीनी किंवा मोठ्या सुरीनी फणसाचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आणि मग त्याचा आतला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे कुकरला लावणार आहोत. तर आपण आता याची पुढची कृती बघूया. तर इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे बारीक केलेले फणसाचे तुकडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. मग त्याच्यात आपण पाणी ॲड करणार आहोत आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्या आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, बघू शकता ह्याच्यात पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये आणि आता आपण मस्तपैकी 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं की भाजी आपण तिळकूट घालून करणार आहोत, तर पहिले आपण आता तिळकूट बनवून घेऊया. त्याच्यासाठी मस्त एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि छान गरम करत ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण साधारण अर्धी वाटी काळे तीळ आहेत ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला ते परतवून घ्यायचे. छान तीळ भाजून घेऊया. असा तडतडल्याचा आवाज यायला पाहिजे आणि असे छान उडले पाहिजेत तीळ, खमंग भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता तीळ छान भाजलेले आहेत. आता एका ताटामध्ये आपण ते काढून घेणार आहोत. आता त्याच तव्यामध्ये आपण साधारण एक अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. ते देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, गोल्डन ब्राऊन करायचं आहे आणि व्यवस्थित परतलं ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे. खोबरं काढून घेतलेलं आहे. आता ह्याच तव्यामध्ये लसणीच्या 10 ते 12 पाकळ्या त्या पण आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्याच मध्ये आपल्याला सुक्या मिरच्या पण घालायच्या आहेत. इथे माझ्याकडे साधारण 3 ते 4 सुक्या मिरच्या आहेत, लाल सुक्या मिरच्या. त्या देखील आपल्याला या लसणी बरोबरच छान परतून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता तिळकुटाचे सगळे जिन्नस आपण छान भाजून घेतलेले आहेत. आता असे साधारण 5 मिनिटं आपण थंड करून घेऊया आणि मग मिक्सरला त्याचं तिळकूट करून घेऊया. तर तिळकुटाचे सगळे जिन्नस या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता वाटण्यापूर्वी याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मग हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. तर इथे तिळकूट रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हेच तिळकूट आपण भाजीत वापरणार आहोत. तर आता भाजी कशी करायची त्याची कृती आपण बघूया. इथे तुम्ही बघू शकता कुकरचं झाकण ओपन केलेलं आहे. साधारण 4 शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत. आता ह्या फणसाचा गर कसा काढायचा आणि त्याची भाजी कशी करायची ती कृती आपण आता बघूया. तर आता आपण गर काढणार आहोत. तर सालीचा भाग जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जो वरचा गर आहे
तो गर फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता सुरीच्या साह्यानं फक्त वरचा जो गर आहे तो घ्यायचा आहे आणि जी साल आहे ती आपल्याला कट करून फेकून द्यायची. आणि हा जो मधला भाग असतो तो पण आपल्याला फेकून द्यायचा आहे. फक्त आपल्याला जो गर आहे तेवढाच गर आपल्याला घ्यायचा आहे. तर हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि सालीकडचा भाग पण फेकून द्यायचा. फक्त मधला जो गर आहे तेवढाच गर आपल्याला घ्यायचा आहे. वरचा भाग फेकून दिलेला आहे आणि फक्त मधला गर जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण सगळा गर काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता हा गर व्यवस्थित स्वच्छ हात धुवून आपल्याला तो पिळून घ्यायचा आहे, कुस्करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतील, त्याच्या सगळ्या ज्या सेगमेंट्स आहेत आतल्या त्या सगळ्या सेपरेट होतील आणि भाजी अशी मस्त सुटसुटीत होईल. सो व्यवस्थित हाताच्या साह्याने आपण हा जो फणसाचा गर आहे तो छान कुस्करून घेणार आहोत. एकदा भाजी व्यवस्थित कुस्करून झाली की ती पिळून घ्यायची हाताच्या साह्याने, दोन्ही हाताच्या साह्याने पिळून घ्यायची. म्हणजे जर एक्सेस पाणी असेल तर ते पाणी निघून जाईल आणि भाजी छान कोरडी होईल. सो अशा प्रकारे तुम्ही जेव्हा भाजी कराल तेव्हा पण एकदा कुस्करून झाली भाजी, गर कुस्करून झाला तर व्यवस्थित आपल्याला तो हाताच्या साह्याने पिळून घ्यायचा आहे आणि सगळं पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे. आता हा आपण पूर्ण गर निथळून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत. सो साधारण 1 चमचा हळद आपल्याला घालून घ्यायचे. हळद ॲड करून झाली की आपण जे तिळकूट केलं होतं ते तिळकूट आपण घालणार आहोत. आता तिळकूट कसं घालणार आहोत तर आपल्याला चवीनुसार घालायचं आहे. फणसाचा गर किती होतोय त्याच्याप्रमाणे चवीनुसार आपल्याला तिळकूट घालायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे तिळकूट घालताना आपण त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट घातलेलं आहे, त्याच्यामुळे बेतानी आपल्याला तिळकूट घालायचं आहे. आणि जेवढी भाजी आहे त्या क्वांटिटीनुसार आपल्याला तिळकूट घालायचं आहे आणि स्वच्छ हाताने परत आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जी हळद आणि आपण तिळकूट घातलेलं आहे ते सगळ्या भाजीला व्यवस्थित कोट होईल. अजून त्याच्यामध्ये थोडं ॲड करणार आहे तिळकूट. अशा प्रकारे आपण तिळकूट घालणार आहोत आणि व्यवस्थित भाजीला सगळं तिळकूट छान लावून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. तर भाजीसाठी आपण इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करायचे. जिरं घालून घेऊया. साधारण 1 चमचा जिरं ॲड केलेलं आहे. जिरं व्यवस्थित फुललं की त्याच्यामध्ये लगेचच आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत. साधारण 2 छोटे कांदे घेतलेले आहेत आणि बारीक चॉप करून याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. गुलाबीसर रंगावर आपण हा कांदा परतून घेऊया. कांदा व्यवस्थित गुलाबीसर रंगावर आपण परतून घेतलेला आहे. आता आपण हे जे तिळकूट मिक्स करून हे जे आपण कच्च्या फणसाचा गर मॅरिनेट करून ठेवला होता, मसाला लावून ठेवला होता, तो आपण आता ह्याच्यामध्ये सगळा ॲड करणार आहोत. मीठ सगळं आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी घातलेलं आहे. एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान लोखंडाच्या तव्यावर मी हे भाजी करतोय. सो अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे. वरनं तुम्ही कोथिंबीरीचं गार्निशिंग करू शकता किंवा नुसती अशीच खाल्ली तरी खूप छान लागते. गरमागरम भाकरीबरोबर ही सर्व करायची आपल्याला. सो अशा प्रकारे ही फणसाची भाजी तिळकूट घालून आपली रेडी झालेली आहे, सर्व करण्यासाठी तयार आहे.
तर बघितलं मित्रांनो, कच्च्या फणसाची तिळकुट घालून केलेली भाजी तयार आहे. तुम्ही पण तुमच्या किचन मध्ये नक्की ट्राय करा. थोडी प्रोसेस लेंदी आहे, पण अफलातून चवीची ही भाजी होते. म्हणजे तुम्हाला पण तो आस्वाद घेता येईल. आणि तुमची रेसिपी कशी होतीये कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज तयार करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत असतो, पण तुमच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही माझ्या रताळ्याच्या पुरणपोळीच्या रेसिपीला प्रचंड प्रेम दिलं, प्रचंड रेसिपी व्हायरल गेली. जो तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जाऊन व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. धन्यवाद.